गुड मॉर्निंग एव्हरीवन. नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे HbA1c व्हिजिटमध्ये आशा जेव्हा गृहभेट देते तेव्हा तिला कोणते परीक्षण केले पाहिजे. HbA1c व्हिजिट दरम्यान ते आपण आज बघणार आहे. गृहभेटीत कोणते परीक्षण करायचे, ठीक आहे. तर सर्वात आधी मातेचे परीक्षण. यामध्ये मातेला आफ्टर डिलिव्हरी झाल्यानंतर खूप रक्तस्राव होत आहे का हे बघितलं पाहिजे आपण. त्यानंतर विषाणू संक्रमण झालं आहे का, शरीर पिवळसर आहे का, खूप डोकेदुखी आणि अंधुक नजर असणे, रक्ताची कमतरता, रक्तक्षय, त्यानंतर स्तनामध्ये गाठ आणि वेदना, ज्यामध्ये काही महिला ब्रेस्टफीडिंग करत नाही, स्तनपान करत नाही, त्यामुळे गाठ होतात, स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो, तर त्याविषयी त्यांना समुपदेशन करणे. प्रसूतीनंतर स्तनामध्ये गाठ आहे का हे विचारणे किंवा स्वतः परीक्षण करणे. त्यानंतर प्रसूतीनंतर स्वभावात बदल होत आहे का, त्यामध्ये घरी असणारे जे तिचे नातेवाईक आहे त्यांना विचारणे की तिच्या स्वभावामध्ये काही बदल जाणवत आहे का. त्यानंतर घाणवासाचा स्त्राव, त्यानंतर प्रसूतीनंतर खूप प्रमाणात रक्तस्राव झाला आहे का, हे सर्व परीक्षण अशांना मातेचे परीक्षण करायचे आहे ड्युरिंग द HbA1c व्हिजिट दरम्यान. त्यानंतर शिशूचे काय परीक्षण केले पाहिजे, तर बाळाचे थंडीपासून संरक्षण करणे. असे घरचे जे नातेवाईक आहे, आई आहे, वडील आहे, त्या सर्वांना बाळाच्या आई वडिलांना सांगणे की बाळाचे थंडीपासून संरक्षण करा. जे बेबी रॅपिंग आपण ज्याला म्हणतो, बाळाला गुंडाळून ठेवणे स्वच्छ कापडामध्ये, तर ते त्यांना सांगणे. बाळाला दिवसा व रात्री आई किती वेळा स्तनपान करते ते विचारायचं आहे, तिला सांगायचं आहे. त्यानंतर बाळाचं वजन कमी होत आहे की जास्त होत आहे, वारंवार ताप राहतो का, तापमान, त्यानंतर डोळे, त्वचेचा पिवळापणा, डोळे कसे आहे त्याचे, पिवळसर आहे का, पिवळेपणा दिसतो का त्वचेवर, त्यानंतर त्वचेला सुरकुते का, त्वचा लाल आहे का, बेंबीमधून पू येणे, म्हणजे काही जे असतात घरचे नातेवाईक त्या बेंबीला काही पण कॉर्डला काही पण लावत असतात, हळद वगैरे, तर ते लावू नये असे त्यांना समजून सांगणे. बेंबीमधून पू येते का ते चेक करणे. त्वचेवर फोड, हे खूपच इम्पॉर्टंट आहे. आपल्याला हे चेक करायचं असते की बाळाच्या त्वचेवर फोड वगैरे आहे का, बाळाचे रडणे कसे आहे, फुगलेले पोट आहे का, श्वसन दर कसा आहे. तर हे सर्व परीक्षण शिशूचे आपल्याला HbA1c व्हिजिट दरम्यान करायचे आहे. त्यानंतर बदलाची काही लक्षणे, शक्तहीन हातपाय मातेमध्ये, त्यानंतर बाळाचे स्तनपान न करणे, म्हणजे बाळाचे जे हातपाय आहे ते शक्तिहीन आहे, बाळाचे स्तनपान न करणे, छाती आत जाणे, ताप येणे किंवा हात लावल्यावर गारवाटणे, ही जर लक्षणे आपल्याला दिसून आली तर आपण बिफोर म्हणजे 24 आवर्स म्हणजे 24 तासाच्या आत आपण त्याला रेफरल सेवा म्हणजे संदर्भ सेवा द्यायची आहे. त्यानंतर जन्मतः व्यंग आहे का, त्यानंतर 24 तासाच्या आत बाळाला आपण HbA1c व्हिजिट दरम्यान बघितलं पाहिजे की हातपाय त्याचे वाकडे आहे का, डोक्यावर गाठ आहे का, त्यानंतर दुभंगलेली किंवा फाटलेले होठ आहे का, संडासची जागा नसणे, त्यानंतर हातपायाची बोटे जास्त असणे, कानाची पाळी चिरलेली असणे. तर ही सर्व परीक्षण आपल्याला बाळाचं करत आहे आणि आवश्यकता असल्यास त्याला 24 तासाच्या आत संदर्भ सेवा द्यायची आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. तर तुम्हाला जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा. धन्यवाद.